पुण्यातून एक हादरवणारी घटना समोर येत आहे. पतीने मध्यरात्री बायकोचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हे कृत्य लपवण्यासाठी योजना आखली, पण त्याचं बिंग फुटले आहे. आरोपी नवरा मृतदेह दुचाकीवर नेत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी नांदेड सिटी आणि आंबेगाव परिसरात पसरून खळबळ उडाली आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची ही घटना मंगळवारी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. आरोपी पती राकेश रामनायक निसार याने आपली पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा दाबून खून केला आहे. त्यानंतर मृतदेह दुचाकीवरून नेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. तपासणीत बबिताचा मृतदेह आढळून आला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला. राकेशने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा नोंदवून राकेशला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस खुनाच्या कारणाचा शोध घेत असून स्थानिकांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.